नमस्कार मित्रांनो. कुंडलिनी शक्तीच्या संदर्भातली गेली 20-25 वर्ष जेवढी मी पुस्तकं वाचली, त्या पुस्तकांच्या आधारे आपल्या शरीरातील सप्तचक्र ही अशा पद्धतीने कॉईनसारखी असतात असं मी गृहीत धरून त्याची साधना करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर हल्लीच मी क्वांटम अवेकनिंग ह्या यूट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा प्रदीप पवार यांचा एक पेड कोर्स केला सप्तचक्रांच्या संदर्भात. तर त्यामध्ये त्यांनी आपल्या शरीरातील ही जी चक्र आहेत ती ऊर्जेच्या चेंडूच्या स्वरूपात आहेत असं समजून प्रॅक्टिस करायला सांगितली आणि तसं त्यांनी त्यांचा तो कोर्स डिझाईन केलेला आहे. तर तसं मला इमॅजिनेशन करायला कठीण जात होतं, म्हणून मी हा लहान मुलांचा खेळण्यातला चेंडू घेतला. आता ह्याचा रंग जो पिवळा आहे असंच आपलं मणिपूर चक्र आहे असं आपण समजू शकतो पिवळ्या रंगाचं. आणि तर इमॅजिनेशन तसं करून आपण जे काय न्यास करायचे असतात किंवा जे मंत्र म्हणायचे असतील सप्तचक्रांच्या संदर्भातले किंवा जी प्रॅक्टिस तुम्हाला आतापर्यंत वाचनातून माहिती झालेली आहे ते करायचं असेल तर ते करणं सोपं जातं. आणि मुख्य मुद्दा काय आहे की सर्वसामान्य व्यक्तींची जी चक्र आहेत ती अशा पद्धतीने स्थिर असू शकतात. जी मंडळी जीवनात काहीतरी विशेष साध्य करतात त्यांची चक्र ही अशी क्लॉकवाईज व्यवस्थित फिरत असतील आणि जी मंडळी समाजविघातक कृत्य करतात किंवा जे स्वतः पण जीवनात यशस्वी होत नाहीत त्यांची ती अशी अँटी क्लॉकवाईज फिरत असतील असं आपण इमॅजिन करू. आपलं स्वतःचं चक्र क्लॉकवाईज फिरलं पाहिजे आणि जीवनात आपल्याला जे काय साध्य करायचं ते केलं पाहिजे असा विचार करून असं इमॅजिनेशन करण्यासाठी आपल्याला या चेंडूचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीप्रमाणे मी चक्राचा आकार केवढं समजत होतो आतापर्यंत तर साधारण त्या कॉईन एवढं. प्रत्यक्षामध्ये तुमचं शरीर जास्तीत जास्त तुम्ही 6 फूट उंचीचे जरी असलात तरी ह्या चक्रांना काय असा ह्यांना मर्यादा नाही आहे. तुम्ही ते केवढंही मोठं समजू शकता. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रेणुहुनी थोकडा तुका झाला आभाळा एवढा. ही अनुभूती आपल्याला सरतेशेवटी घ्यायचीच आहे. पण तोपर्यंत कंजूषपणा कशाला इमॅजिनेशन करायला. तर आपली चक्र किमान आपण एवढी मोठी आहेत असं तरी ठरवू शकतो किंवा तुम्हाला बाजारात जेवढा बॉल मिळेल फुटबॉलच्या आकाराचा किंवा अजून छोटा तर तेवढी तरी समजू शकतो. आणि ती जास्तीत जास्त मोठी होत चाललेली आहेत. त्यांचं जे आभा मंडळ आहे ऑरा आहे तो वाढत आहे असं आपण इमॅजिन करू शकतो. त्यासाठी या बॉलचा खूप चांगला उपयोग आपल्याला होतो. जी मंडळी जीवनामध्ये कलाक्षेत्रात किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात त्यांची ही चक्र व्यवस्थित बॅलन्स असतात असं आपण म्हणूया. ज्या मंडळींचं विशुद्ध चक्र चांगलं आहे ती मंडळी बोलण्यामध्ये एक्सपर्ट असतात, यूट्यूब चॅनलसुद्धा चांगलं चालवू शकतात असं म्हणू शकतो. परंतु नुसतं विशुद्ध चक्र ॲक्टिव्ह असणारी माणसं फक्त बोलण्यातच एक्सपर्ट होतात, कृतीशून्य राहू शकतात. मग सोबत बाकीची चक्र पण ॲक्टिव्ह झाली पाहिजेत काहीतरी आपल्या हातातून क्रिएटिव्ह काढण्यासाठी. तर पुस्तकांची मर्यादा ही होती की पुस्तकामुळे मी आतापर्यंत एक 2 डायमेन्शनल जे इमॅजिन करत होतो ते आता यूट्यूबच्या जमान्यामुळे आपल्याला इमॅजिनेशनमध्ये अजून सुधारणा करता आलेली आहे. शेवटी द्रष्टा दृश्यात बद्ध येते असं जे वचन आहे त्याप्रमाणे तुमच्यासमोर जर हा चेंडू असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही इमॅजिन करून सप्तचक्र तुमची ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी चांगला रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. तर असा पैलू असणारा तुम्ही खेळण्यातला बॉल विकत घ्या. याची किंमत 180 रुपये आहे. तुम्हाला जेवढ्या रुपयाचा मिळेल तेवढा घ्या, पण पैसे वसूल होतील एवढं नक्की. धन्यवाद मित्रांनो.